आता बातम्या पाहूयात विस्ताराने। काल मनसेचा मेळावा पार पडला आणि या मेळाव्यातून राज ठाकरे यांनी जोरदार टोलेबाजी लगावली आहे। छावा चित्रपटानंतर राज्यात निर्माण झालेल्या वादावरून राज ठाकरे यांनी जोरदार टोला लगावलाय। राज ठाकरे म्हणाले, चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत। विकी कौशलमुळे संभाजी महाराज समजले का असा सवाल त्यांनी उपस्थित केला। जातीवर बोलणाऱ्यांचा इतिहासाशी संबंध नाही, फक्त माथी भडकवण्याचं काम सुरू असल्याची टीका राज ठाकरेंनी केली आहे। तसंच कबर हटवली तर इतिहास कसा सांगणार? आम्ही कुणाला गाडलंय हे जगाला दाखवायचं नाही। मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे गाडला असं कबरीवर बोर्ड लावा असं आवाहन राज ठाकरे यांनी केलंय। तर लहान मुलांच्या सहली काढल्या पाहिजेत, मुलांना दाखवलं पाहिजे की आपल्या महाराजांनी या औरंग्याला गाडला असं राज ठाकरे यावेळी म्हणाले। चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत। चित्रपट थिएटरमधून उतरला की हे उतरले। छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान तुम्हाला आता कळलं विकी कौशल मेल्यावर? कोणीही बडबडायला लागले हल्ली इतिहासावरती, विधानसभेत पण बोलतात। खरं तर त्यांचं काही काम नाही। आणि मग काय सोपं आहे इतिहासामधनं तुम्हाला जातीपातीमध्ये भिडवून द्यायला? यांना ब्राह्मणांनी साथ दिली, यांना मराठ्यांनी साथ दिली, मग तिकडे मराठी नव्हतेच, मग हे सगळं चोरून ब्राह्मणांनी केलं। हे सगळं बोलणाऱ्यांचा इतिहासाशी काही संबंध नाहीये। त्यांना फक्त राजकीय त्यांचं जे काही पोळी भाजून घ्यायची आहे तेवढंच फक्त काम आहे त्यांचं। त्यांना ना संभाजी महाराजांशी काही कर्तव्य आहे, ना औरंगजेबाशी काही कर्तव्य, ना कोणाशी काही कर्तव्य आहे। तुमची माथी फक्त भडकवायची। जी कबर आहे ना, जी सजवलेली काढून टाका, कबर नुसती दिसली पाहिजे आणि तिथे एक मोठा बोर्ड लावा, आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे आम्ही गाडला गेला। त्याची कबर जी केली आहे ती महाराजांना विचारल्याशिवाय केली नसेल, महाराजांनी सांगितलं असेल निश्चित करा, जगाला कळू दे कोणाला मारलाय। आपण ज्या मराठ्यांनी महाराष्ट्राने ज्यांना ज्यांना गाडले त्यांची प्रतीकं नेस्तनाबूत करून चालणार नाही, ती जगाला दाखवली पाहिजेत आम्ही यांना गाडलंय। खरं तर शाळेतल्या लहान लहान मुलांच्या तिकडे ट्रिप घेऊन गेल्या पाहिजेत, बसेस भरून घेऊन गेल्या पाहिजेत आणि लहान मुलांना सांगितलं पाहिजे, बाळांनो महाराजांनी याला गाडला, हा आपल्यावर आला होता, हा आपल्या धर्मावर उलटला होता, हा आमची मंदिरं पाडत होता, हा आमच्या बहिणीची आबरू लुटत होता, याला आम्ही गाडला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।